श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 658. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये राजा जनकाच्या आगमनाच्या पश्चात या चित्रकूटावरती निर्माण झालेला हा करुण रस आणि त्यामुळं दोन्हीकडचे नगरवासी मौन धारण करून वटवृक्षाखाली बसले होते. ना तहान ना भूक अशा स्थितीमध्ये हा सर्व समाज उदासीनतेच्या सावलीमध्ये बसला होता. अशा वेळेला मुनी वसिष्ठ, शतानंद आणि विश्वामित्रांनी या सर्व समाजाला अत्यंत सुंदर पुराणातील कथा आणि त्याचप्रमाणे धर्म आणि नीतीच्या व्याख्येच्या आधाराने मनोधैर्य दिलं. प्रभू रामचंद्र विश्वामित्रांना म्हणतायत की कालपासून कोणीही पाणी देखील घेतलं नाही, तेव्हा या समाजाने आता भोजन करणं उचित राहील. विश्वामित्रांनी अनुमोदन दिलं आणि राजा जनक केवळ एवढंच म्हणाले की या स्थानी भोजन करणं ठीक नाही. असं म्हणून सर्व समाज हा स्नान करायला गेलेला आहे आणि सर्वांच्या या भोजनाची तयारी करताना या वनवासी असलेल्या मंडळींनी कशा पद्धतीने फळं, फुलं, कंदमुळं यांच्या पाट्या भरभरून त्यांच्या सेवेसाठी आणून ठेवल्या. इतका कथाभाग कालच्या टप्प्यामध्ये आपण अभ्यासला. इथून पुढील कथानक गोस्वामीजी गाऊ लागतात. कामद भेगिरी राम प्रसादा अवलोकत अपहरत विषादा सरसरिता बन भूमि विभागा जनुमगत आनंद अनुरागा बेली बिटप सब सफल सफूला बोलत खग मृग अली अनुकूला तेहि अवसर बन अधिक उछाहू त्रिभिद समीर सुखद सब काहू जाइन बरनी मनोहरताई जनुम ही करती जनक पहुनाई तब सब लोग नहाई नहाई राम जनक मुनि आय सुपाई देखी देखी तरुबर अनुरागे जह तह पुर जन उतरन लागे दल फल मूल कंद विधिनाना पावन सुंदर सुधा समाना सादर सकह राम गुर पठये भरी भरी भार पूजी पितर सुर अतिथि गुर लगे करन फरहार सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, आपल्याला या चरित्रामधला हा एक कथा प्रसंग ज्या आधाराने गोस्वामीजी जनकपूरवासियांचा कशा पद्धतीने या वनवासी मंडळींनी पाहुणचार केलेला आहे त्याचं वर्णन कालच्या टप्प्यातल्या दोह्यामध्ये आणि आजच्या चौपायांच्या मधून सांगत आहेत.
आपण बघितलं की वनवासी मंडळींनी त्यांना कुठल्याही प्रकारची सूचना देण्याची देखील गरज पडली नाही. ज्या क्षणी अयोध्यावासी आणि जनकपूरमधली मंडळी स्नानासाठी गेली, तेव्हाच त्यांनी जाणलं की आता स्नानाच्या पश्चात ह्या सर्वांना आपण भोजनासाठी म्हणून उत्तम दर्जाची कंद, मुळं, फळं अशा रीतीने त्यांना आहार आपण आता द्यावा. गोस्वामीजी म्हणतायत की लई आये बनचर बिपुल भरी भरी कावरी भार. वनामधून जाऊन कावड्या भरून भरून या सर्व वनवासींनी अत्यंत सुंदर पद्धतीने कंद, मुळं, फळं ह्या सर्वांच्या आधाराने या मंडळींचा पाहुणचार करण्यासाठी आणलेला आहे. इथे एक प्रश्न असा पडतो सज्जनो, की एवढी मंडळी या चित्रकूट पर्वतावरती आलेली आहेत. तसा हा दुर्गम पर्वत, तिथं अवतीभोवती असलेली ही वनराशी देखील कदाचित मनुष्याला उपयुक्त असलेली कंद, मुळं, फळं देतीलच, आणि ती देखील इतक्या प्रमाणात देतील याची खरं खात्री काय आहे? आपल्याला आठवत असेल की जेव्हा प्रभू रामचंद्र सीताजींना तू वनात येऊ नकोस असं अयोध्येमध्ये समजावत होते, त्यावेळेला सीताजी म्हणाल्या की माझ्यासाठी तर कंदमुळं, फळं अमृतासारखी होतील. यावरती प्रभू रामचंद्र म्हणाले की सीते, वनामध्ये या गोष्टी मिळतील न मिळतील, परत ऋतुकाल चक्र आहे, त्यामुळं जे मिळेल त्यामध्येच आपल्याला समाधानी राहावं लागेल. आता इथं तर केवळ 3 जणांचा प्रश्न होता, प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मण. आणि या उलट आता इथं एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमलेली आहेत, परंतु त्या सर्वांना पुरून उरेल एवढं प्रचंड कंद, मुळं, फळं या वनराशींमधून निर्माण झालेली आहेत. हा केवळ एक योगायोग म्हणायचा, काही केवळ एक नैसर्गाची कृपा म्हणायची, का यामाग कुठलं तरी अद्भुत तत्व कार्य करत होतं याचा विचार करायचा. आणि गोस्वामीजी आम्हाला त्याचं नेमकं उत्तरच देऊन टाकतात. कामद भेगिरी राम प्रसादा, अवलोकत अपहरत विषादा, सरसरिता बन भूमि विभागा, जनुमगत आनंद अनुरागा. सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या कृपा प्रसादामुळं हे सर्व काही शक्य झालेलं आहे. प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व ज्या या कामदगिरी पर्वतावरती आहे, गोस्वामीजी म्हणतात की तो पर्वतच जणू काही सर्व प्रकारच्या मनोवांछित गोष्टी देण्याचं एक स्थान झालेलं आहे. ज्याला केवळ पाहताच क्षणी दुःख हे जीवनातून दूर होतं, अशा या पर्वताचा महिमा प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने झालेला आहे. त्या परिसरामध्ये असलेली सरोवर, नद्या, वन, पृथ्वीच्या सर्व भागामध्ये जणू काही आनंद आणि प्रेम यांच्याद्वारे ओसंडून वाहत आहेत. तिथं असलेले वेली, वृक्ष सर्व काही फळा फुलांनी बहरून गेलेली आहेत. ही एक विलक्षण स्थिती या कामदगिरी पर्वतावरती प्रभू रामचंद्रांच्या प्रागट्याने झाली आहे. सज्जनो, प्रकृती देखील बहरते, परंतु ती देखील कोणाच्या तरी कृपेने बहरते. हे प्रकृतीला देखील कळतं की आपल्या स्वतःचं यामध्ये कुठलाही पुरुषार्थ नाही, हे तर केवळ त्या परमतत्वाची कृपा आहे, अनुकंपा आहे, त्याचं अस्तित्व आहे, आणि त्यामुळं विशेषत्वाने आपल्याला ही सृजनशीलता प्राप्त झालेली आहे. अकर्तेपण म्हणजे काय असावं हो? प्रकृतीने काही अभिमान स्वतःकडे घेतलाय का? या वृक्षांनी, या फुलाफळांनी बहरलेल्या या वेलींनी कोणी देखील स्वतःकडे याचं कर्तेपण घेतलं नाही. परंतु मनुष्य ही एकच अशी प्रजाती या पृथ्वीमध्ये आहे
जो जेव्हा अशा पद्धतीने बहरू लागतो तेव्हा त्याला आपल्या या सर्व कर्तेपणाचा मद चढतो. बघा, जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपलं कर्तृत्व हे आपल्या प्रयत्नांपेक्षा, आपल्या गुणांपेक्षा देखील विशेषत्वाने बहरतंय, जनमानसाच्या मनाला विशेषत्वाने तृप्त करतंय, तेव्हा खरोखर आपण या प्रकृतीसारखं अंतर्मुख होऊन विचार करावं की हे सर्व काही माझ्या प्रयत्नांचं फळ आहे, हे माझ्या पुरुषार्थाचं फळ आहे, काही कोणाची विशेष कृपा आहे. सज्जनो, जीवनातल्या या वेलींना ज्याने अशा पद्धतीने अकर्तुम भावनेने स्वीकारलं त्याचा बहर हा कधीही काळ ऋतूप्रमाणे बदलत नाही. पण एकदा का यांना कर्तेपणाचा स्पर्श झाला की भगवंत देखील आपल्या कृपेचा हात आखडता घेतो आणि जिथे कृपा थांबली त्याच ठिकाणी या काळ ऋतूनुसार याचा बहर देखील खाली घसरू लागतो. मी करता ऐसे म्हणशी तेने तू दुःखी होशी, राम करता ऐसे म्हणशी पावशी यश कीर्ती प्रताप. हे सर्व काही रामाचं आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरतीचा, तुमच्या कीर्तीचा सुगंध सर्व आसमंतामध्ये बहरू द्या. तुमच्या अस्तित्वाचा हा प्रताप सर्व समाजाला स्तंभित करून टाकू दे. परंतु या सगळ्याचं श्रेय या प्रकृतीप्रमाणे तुमच्या अंतरंगामध्ये तुम्हाला घट्ट धरून राहता यायला पाहिजे की कामद भेगिरी राम प्रसादा. हा सर्व रामाचा प्रसाद आहे. प्रकृतीमध्ये रामाचा प्रसाद. मी मध्यंतरी कुठे एक गोष्ट वाचली होती की कुठल्या तरी देशात म्हणे जर एखाद्या झाडाला काढायचं असेल, मारायचं असेल तर कोणी कुऱ्हाड घेऊन त्या झाडाला कापून टाकत नाही किंवा त्याला कुठल्या तरी रसायनांच्या आधाराने जाळून टाकत नाही. काय करतात म्हणे ती लोक, तर त्या झाडाच्या भोवती उभे राहतात आणि यथेच्छ त्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शिवीगाळ करतात, घालून टाकून बोलतात. आणि बघता बघता काही दिवसातच हे झाड या लोकांच्या असलेल्या या अशा टोकदार वाक्यांच्या जाणीवेने मृत्युमुखी पडतं. इथं आम्ही व्यक्तीला देखील असं बोलताना विचार करत नाही, तर झाडं, वृक्ष, वल्ली ह्या तर आमच्यासाठी फार दूरच्या गोष्टी आहेत. सज्जनो, सांगायचा उद्देश असा की या विश्वातल्या या वृक्षवल्लींवरती देखील संगतीचा परिणाम होतो. जेव्हा असे टोकदार शब्द बोलणारी लोक त्याच्या भोवती सतत त्याला त्रास देत राहतात, त्यावेळेला त्याला देखील आपलं जीवन नकोसं होतं. सुंदरकांडमध्ये देखील सीता माऊली त्रिजटेच्या जवळ आपलं हेच दुःख व्यक्त करते ना. तजो देह करू बेगी उपाय, दुसह बिरहू अब नहीं सही जाई. मला हा विरह आता सहन होत नाही. सुनय को श्रवण सूल समबानी. या रावणाची दररोज शूळ जसं हृदयामध्ये खुपावं त्याप्रमाणे असणारी ही वचनं कोण ऐकून घेईल. त्यापेक्षा हा माझा देह मी सोडलेला बरा. मनुष्याला एक वेळ अन्न पाणी यामध्ये जर कमी जास्त झालं तरी तो आपलं जीवन आनंदामध्ये जगू शकतो. परंतु मनुष्याच्या मनाला जर कोणी टोकून सतत बोलत असेल तर मात्र मनुष्याला त्या अवस्थेमध्ये आपला आनंद टिकवता येणं हे अशक्य होऊन जातं. त्यामुळे या वृक्षवल्लींमध्ये देखील ही जाणीव ते टिपत असतात, आपण कोणाचा संग करतोय. आणि मग इथं प्रभू रामचंद्रांचा संग या वृक्षांना मिळालाय. कोण आहे राम? जो मुळात आनंद स्वरूप आहे. अशा आनंद स्वरूपाचा संग या प्रकृतीला, या वृक्षवल्लींना
या झाडांना, या सर्वांना प्राप्त झालाय आणि त्यामुळं विशेषत्वाने त्यांच्यामध्ये असलेला आनंदच जणू काही ओसंडून बहरलेला आहे. ही वृक्षवल्ली फळांनी फुलांनी बहरली ते जणू काही त्यांच्या अंतरंगामध्ये उमडलेल्या आनंदाचं प्रतीक आहे. त्यामुळे एक टप्पा हा रामाचा प्रसाद आहे. जीवनात जे जे काही म्हणून बहरलेलं आहे ते कोणाच्या तरी कृपेचं फळ आहे. दुसरी गोष्ट ही केवळ कल्पना नाही, कारण प्रत्यक्ष सच्चिदानंदाच्या सहवासामुळं या प्रकृतीचा देखील आनंद ओसंडून वाहिलेला आहे. तिसरं, मी सहज विचार करत होतो, गिरा अरथ जल बीच सम कहियत भिन्न न भिन्न बंदऊ सीता राम पद जिनहि परम प्रिय खिन्न. समुद्र आणि समुद्राच्या लाटा या ज्याप्रमाणे वेगळ्या नाहीत, त्याप्रमाणे श्रीरामाची कृपा आणि जानकीची कृपा ही वेगळी नाहीये बरं का. या दोन्ही कृपा या एकत्रितपणे आहेत. जानकी मातेची देखील ही कृपा आहे. कशी? असा विचार करा, एखादं मध्यमवर्गीय घर आहे, मुलगी त्या घरामध्ये दिली गेलेली आहे आणि नंतर काही दिवसांनी मुलीचे आई वडील आपल्या मुलीला भेटण्यासाठी सासरी येत आहेत. घरामध्ये कदाचित आपल्या माहेर इतकी सुबत्ता नसेल. मग त्यावेळेला ती मुलगी काय करते? आपली बाजू सांभाळून घेण्यासाठी त्यातल्या त्यात जेवढं काही चांगलं आहे ते आपल्या आई वडिलांच्या समोर ठेवण्याची ती मानसिक आणि शारीरिक तयारी करते. सीताजी या पृथ्वीच्या कन्या आहेत, भूमीच्या कन्या आहेत. आणि त्यामुळं जेव्हा या देहाचे आई वडील राजा जनक, सुनैना आणि आपल्या सर्व नगरवासियांचं आगमन या चित्रकूटावरती झालेलं आहे, त्यावेळेला सीताजी देखील विचार करतायत की आपल्या या सर्व माहेरून आलेल्या मंडळींसाठी काय करावं बरं. आणि त्यामुळं जी आपली स्वरूपाची आई आहे ती भूमी, त्या भूमीलाच या सीतेने साकडं घातले की आई सगळ्यांना सांभाळून घे बरं, कुठं काही कमी पडू देऊ नकोस. आणि ही आई देखील, ही पृथ्वी माता देखील आनंदाने म्हणाली असेल, मुली काळजी करू नकोस, तुझ्या माहेरच्या लोकांना काही देखील कमीपणा येईल असं इथं घडणार नाही बरं का, खूप भरभरून मिळेल. आणि त्यामुळे ही पृथ्वी देखील सुजलाम सुफलाम झाली आहे, त्या भागामध्ये बहरून आलेली आहे. गोस्वामीजी म्हणतायत की बेली बिटप सब सफल सफूला बोलत खग मृग अली अनुकूला. वेली आणि वृक्ष सर्व फळा फुलांनी बहरलेले आहेत. इतकंच नाही तर या प्रकृतीमध्ये असलेले या वृक्षवेलींवरती बागडणारे पशु पक्षी भुंगे हे देखील अनुकूल असे शब्द काढत आहेत. आपण बघतो ना की एखाद्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेल्या पोपटाने आपण मनुष्याने दिलेली एखादी पेरूची फोड खाणं हे ठीक आहे, त्याचं पोट भरणं आहे. परंतु पोपट हा तेव्हाच अनुकूलरित्या पेरू खात असतो जेव्हा तो स्वतःच्या मर्जीने मुक्त संचार करत त्या पेरूच्या झाडावरती जातो, स्वतःच्या आवडीचा पेरू निवडतो आणि त्याला स्वतःच्या पद्धतीने जेवढं पाहिजे तेवढं खातो. त्यामध्ये जी त्याची अनुकूलता आहे ती पिंजऱ्यामध्ये बंद असलेला पेरूची फोड खाणाऱ्या पोपटाची अनुकूलता असू शकत नाही. त्यामुळे या वृक्षवेलींच्या सहवासामध्ये असलेला प्रत्येक पशु पक्षी देखील तृप्त आहे. या प्रकृतीने एवढ्या प्रमाणामध्ये अन्न तयार केलेलं आहे की मनुष्य मात्र काय, या प्रकृतीतला प्रत्येक घटक अत्यंत तृप्त होऊस तर हे अन्न सेवन करेल
आणि मनुष्याची किंवा पशुपक्ष्यांची या आवाजाची अनुकूलता केव्हा येते? जेव्हा त्याचं पोट भरलेलं असतं. गमतीने विचार करतो की जर श्री महाराजांनी या 100 वर्षामध्ये हे अन्नदान गोंदवल्याला ठेवलं नसतं, तर आमच्यापैकी देखील अनेक मंडळी जप करताना घड्याळाच्या काट्यांकडे बघत जप करत राहिले असते की चला आता काहीतरी पोटपूजेची तयारी करायला हवी, कुठेतरी जाऊन स्वयंपाक करायला हवा. परंतु महाराजांनी तुम्हाला सर्व काही दिलं. म्हणाले की बाळांनो, तुमची सर्व व्यवस्था मी करतो, तुम्ही केवळ भजन करा, तुम्ही केवळ नामाचं गायन करा, बस मला या पलीकडे काही नको. म्हणून श्री महाराजांनी स्वतःला दीनदास म्हणून घेतला. आणि या बदल्यामध्ये अनेक लोक त्यांना अशी मिळाली की ज्यांना ही अनुकूलता नामस्मरणाचं मधुर गायन करायला भाग पडत होते. जसे हे पशुपक्षी या प्रकृतीच्या आधाराने निर्माण झालेल्या या विविध फुलांच्या आधाराने तृप्त होऊन अनुकूल असं गायन करतायत, त्याचप्रमाणे या दीनदासाने दिलेल्या या अनुकूलतेमधून नामाचं देखील मधुर गायन अनेक लोकांच्या जीवनामध्ये निर्माण झालं. अशा रीतीने सर्वांना अत्यंत सुख देणार या प्रभू रामचंद्र आणि जानकीच्या कृपा प्रसादाने या प्रकृतीचं ऐश्वर्य या चित्रकूटावरती उमललेलं आहे. इतकंच नाही तर या चित्रकूट पर्वतावरती खरं तर वैशाखाचा महिना चालू आहे. अजूनही ज्येष्ठ आणि त्यानंतर पश्चात उत्तर भारतामध्ये उशिराने सुरू होणारा पाऊस, त्यामुळे खरं तर अंगाची लाही लाही होणारा असा हा महिना. परंतु या महिन्यामध्ये देखील गोस्वामीजी म्हणतायत त्रिभिद समीर सुखद सब काहू. सर्वांना सुख देणारा शीतल मंद सुगंध असा वायू चित्रकूटावरती वाहत होता. मागच्या वर्षी आमच्या गोशाळेमध्ये श्री उदय कौशिकांची रामकथा झाली, त्याची स्मृती आत्ता मनामध्ये आली. श्री उदय कौशिक हे महादेवाचे परमभक्त. अनेकदा त्यांचं कैलास पर्वताची परिभ्रमण करण्याच्या निमित्ताने, महादेवाची उपासना करण्याच्या निमित्ताने तिथं जाणं झालेलं आहे. आणि त्यांचं एक वाक्य मला नित्य स्मरणामध्ये येतं की महादेवाचं अस्तित्व कुठं आहे? जिथं जिथं म्हणे मला शीतल मंद आणि सुगंधित अशा या वायूची अनुभूती येते, तिथं तिथं माझ्या महादेवाचं अस्तित्व असतं. त्यांना विशेषत्वाने त्या आमच्या गोमातेंच्या सान्निध्यामध्ये त्या त्रिभिद समीराची अनुभूती गोशाळेमध्ये होत होती. आणि त्यामुळे त्यांनी हे वाक्य मला बऱ्याचदा सांगितलं, ते माझ्या हृदयामध्ये घट्ट बसलं. आणि त्यानंतर जेव्हा कैलास पर्वताचं दर्शन झालं, तेव्हा या त्रिभिद समीर या शब्दाचा देखील थोडासा का होईना परंतु एक झुळूक असा अनुभव आला खरा. सज्जनो, आपण काही दोह्यांपूर्वी अभ्यासत असताना महादेवाचं अस्तित्व इथं कुठं आहे तर या वटवृक्षाखाली, जिथं हा त्रिभिद समीर जो शीतल मंद आणि सुगंधित असा वायू या चित्रकूट पर्वतावरती प्रभू रामचंद्रांच्या आश्रमामध्ये देत होता, तेच या महादेवाचं अस्तित्व होतं. असा एक चिंतनाचा धागा त्यावेळेला अभ्यासला होता. आणि जिथं नित्य सत्संग चालू आहे, भगवत चर्चा चालू आहे, जिथं प्रभू रामचंद्र आणि भरताच्या प्रेमाचा अति उत्तम असा बिंदू साकारला जाणार आहे, अशा प्रसंगाला माझा महादेव कसा चुकू शकेल बरं? आणि त्यामुळे या वैशाखाच्या दाह देणाऱ्या अग्नीसारख्या तापमानामध्ये देखील या महादेवाच्या अस्तित्वामुळं कैलासासारखी एक सुंदर शीतल मंद सुगंधित अशी स्थिती या चित्रकूट पर्वतावरती आलेल्या या सर्व नगरवासियांना प्राप्त झालेली आहे. याचा एक पारमार्थिक अर्थ देखील आहे सज्जनो. जीवनामध्ये सद्गुरू आपल्या हृदयामध्ये आपण किती धरलेला आहे याचा साधा निकष म्हणजे समाधान आहे.
आणि समाधानाला जर विस्तार केला तर समाधान या शब्दाचा विस्तारच मुळी शीतल, मंद आणि सुगंधित असा होतो. ज्याच्या जीवनामध्ये शीतलता आहे, प्रत्येक कर्मफळ ज्याच्या मनामध्ये उद्रेक निर्माण करत नाही, दाह निर्माण करत नाही, अशी शीतलता हे समाधानाचं स्वरूप आहे. ज्याच्या जीवनामधल्या इच्छा या भगवत प्रेरणेने मंद झालेल्या आहेत, ज्या मिळवण्यासाठी त्याच्यात आक्रस्ताळेपणा राहिला नाही. श्री महाराज म्हणायचे की परमार्थामध्ये एक धीरता यायला पाहिजे. तुमच्या सर्व हालचालींमध्ये एक विशेषत्वाने असलेला धीर गंभीरपणा हाच परमार्थिक मनुष्याचं एक द्योतक आहे. त्यामुळे त्यामध्ये असलेला हा मंदपणा, कुठल्याही प्रकारचा ज्याच्यामध्ये वेग नाही, अशा या अवस्थेला समाधानाचं स्वरूप या मंद वायूच्या आधाराने दिसतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असा नामसाधक जसे आमच्या शालिनीताई होत्या, जसे आमचे काशीकर काका होते, ज्यांचं निधन देखील आत्ताच 3-4 महिन्यांपूर्वी झालं, ज्यांना भेटल्यानंतर समाधान या शब्दाचा डिक्शनरीमध्ये जाऊन अर्थ बघावा लागायचा नाही, कारण की या व्यक्तींच्या केवळ भेटीमधूनच आपल्याला या नामाचा सुगंध जाणवायचा. आणि त्यामुळे सुगंध जे जीवनाला प्रसन्नता देतं, हे देखील समाधानाचंच व्यक्त स्वरूप आहे. त्यामुळे माझा महादेव शिव हा सद्गुरूपेक्षा वेगळा नाही, सद्गुरू समाधानापेक्षा वेगळा नाही, आणि समाधान हे शीतल, मंद आणि सुगंध या शब्दांपेक्षा वेगळं नाही. आणि त्यातून आणखीन एक गोष्ट की हे जनकपूरची मंडळी म्हणा किंवा अयोध्येची मंडळी म्हणा, अत्यंत संपन्न आहेत, सधन आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे भोग नित्यपणे आहारात घेणं हा त्यांचा स्वाभाविक स्वभाव आहे. परंतु अशी ही संपन्न मंडळी या पर्वतावरती येत आहेत, गुहांमध्ये राहतायत, वृक्षांखाली राहतायत, कंदमुळं फळं खातायत, परंतु कोणाच्याही हृदयामध्ये उद्विग्नता नाही. याचं कारण जणू काही या महादेवाने सर्वांना कवेमध्ये घेतलेलं आहे, सर्वांना आपल्या शीतल, मंद, सुगंधित स्पर्शाने भारून टाकलेलं आहे. त्यामुळं लौकिकामध्ये असलेले कुठलेही कष्ट मनुष्याच्या हृदयामध्ये कुठलीही उद्विग्नता निर्माण करत नाहीयेत. सज्जनो, गोस्वामीजी म्हणतायत की या कामदगिरी पर्वताची मनोहरता वर्णनच केली जाऊ शकत नाही. जणू काही हा पृथ्वीचा भूभाग जनकजींचा पाहुणचार करत आहे. जी मी तुम्हाला सीताजींची भावदृष्टी सांगितली की त्यांनी आपल्या आईलाच शेवटी प्रार्थना केली, हे पृथ्वी माते, एवढा तुझा हा भूभाग अत्यंत संपन्न कर, माझ्या माहेरच्या लोकांच्या समोर माझी लाज ठेव. आणि त्यामुळे ही पृथ्वी जणू काही यजमान होऊन राजा जनक आणि त्यांच्या आलेल्या सर्व मंडळींचा पाहुणचार करते. जनकपूरवासी जेव्हा स्नान करून आले तेव्हा श्री रामचंद्रजी, जनकजी आणि मुनींची सर्वांची आज्ञा घेऊन हे सर्व जनकपूरवासी सुंदर वृक्षांना पाहून स्थानापन्न झालेले आहेत. परम संतोष वाटतोय त्या सुंदर वृक्षांच्या सावलीमध्ये बसताना, एक आनंद वाटतोय. आणि सर्वजण स्थानापन्न झाल्यानंतर गोस्वामीजी म्हणतात, दल फल मूल कंद बिधी नाना, पावन सुंदर सुधा समाना. पवित्र, सुंदर, अमृतासारखी स्वादिष्ट अशी अनेक प्रकारची फळं, मुळं, कंद, पाले या सर्व गोष्टी अत्यंत प्रेमाने आणल्या गेलेल्या आहेत. बघा, अन्नाचे देखील 3 गुणधर्म आहेत. सर्वप्रथम ते पवित्र असलं पाहिजे. अपवित्र पद्धतीने केलेलं, जे अपेय आहे, अखाद्य आहे, अशा गोष्टींच्या आधाराने कलुषित झालेलं अन्न हे पवित्र असू शकत नाही. पवित्र तर तेच आहे ज्याचा भोग आपण श्रीकृष्णाला, रामाला अत्यंत प्रसन्नतेने ठेवू शकतो.
त्यामुळे अन्नाचा गुणधर्म पहिला पवित्र, दुसरा म्हणजे ते दृष्टीला देखील अत्यंत सुंदर वाटलं पाहिजे. मला आठवतं काही वर्षापूर्वी हाँगकाँगमध्ये माझं जाणं झालं होतं आणि मी तिथं शाकाहारी आहे सांगून त्या व्यक्तीने माझ्यासमोर जे काही खायला आणून ठेवलं होतं ते शाकाहारी आहे हे त्यांनी मला खूपदा सांगितलं, परंतु त्याचं ते सगळं रूप बघितल्यानंतर डोळ्यांनीच माझी भुकेची वासना निघून गेली. अन्न हे अत्यंत सुंदर डोळ्यांना देखील जाणवलं तर रसना देखील त्याचा स्वीकार करते. एक फार छान गोष्ट आहे राजेश्वरानंदांनी सांगितलेली. वेळेअभावी आज सांगता नाही येणार, परंतु तरी थोडक्यामध्ये सांगतो की हे जे मनुष्याचं शरीर आहे ना, याच्यासाठी भगवंताने प्राकृतिक झेड सिक्युरिटी दिलेली आहे. ती कशी की अन्न येतं तेव्हा ते पहिले अन्न डोळे बघतात की हे खाण्यायोग्य आहे की नाही. त्यांनी ठीक आहे म्हटलं की नाक त्याचा आस्वाद घेऊन सांगतं की हे घेऊ शकता की नाही घेऊ शकत. हे सगळं झाल्यानंतर मग जीभ त्याची रसना घेते आणि ठरवते खाऊ शकतो की नाही. मग ती दातांकडे देते, दात त्याचं चरवण करून मग ते अन्न जिभेच्या द्वारे आपल्या पोटापर्यंत नेतात. म्हणजे किती नॅचरल, किती नैसर्गिक सुरक्षा व्यवस्था भगवंताने या अन्नासाठी दिलेली आहे. अशा या अन्नाची अवस्था पवित्र, सुंदर आणि अमृतासारखं भोजन आहे. त्यामुळे जरी ही फळं, मुळं, कंद जरी असली तरी ती कशी अस्ताव्यस्त न आणता अत्यंत स्वच्छ, सुंदर, पवित्र पद्धतीने या सर्व लोकांच्या समोर आणली गेली. गुरु वसिष्ठांनी आणि प्रभू रामचंद्रांनी या जनकपूरच्या मंडळींना पोटभर खाण्याला घालावं असा विचार करून या सर्व पाट्या भरभरून आदरपूर्वक या सर्वांच्याकडे पाठवलेले आहेत. त्यांना ते अत्यंत प्रेमाने हे भोजन वाढलं गेलंय. आणि मग जनकपूरवासी देखील आपल्या पितरांचं, देवतांचं, अतिथींचं आणि गुरूंचं अंतरंगापासून पूजन करतायत. आणि मग सर्वजण हा फलाहार घेऊ लागलेले आहेत. सज्जनहो, अशा रीतीने जनकपूरवासियांचं हे भोजन या कामदगिरी पर्वतावरती या अयोध्यावासियांच्या देखरेखीखाली सुरू झालेलं आहे. त्यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.